नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकडे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायद्याची सोप्या भाषेतली माहिती आणि उच्च न्यायालय तसंच सर्वोच्च न्यायालय तसेच वेगवेगळे ट्रायब्युनलचे जे महत्त्वपूर्ण निवाडे आहेत त्याचा अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहोत. आपण आमचे व्हिडिओ लाईक करता, शेअर करता, त्याला कमेंट देखील करता. तसंच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल याची कमेंटमध्ये आम्हाला माहिती द्या. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये जी लोक फ्लॅटमध्ये राहतात आणि त्या फ्लॅटची जेव्हा पुनर्विक्री होते तर अशा पुनर्विक्री केलेल्या फ्लॅटला इन्कम टॅक्स किंवा कॅपिटल गेन भरावा लागतो का याच्यावरती मागच्या आठवड्यामध्ये इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनल म्हणजे ITAT मुंबई बेंचने जे एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे त्या महत्त्वपूर्ण निकालाचा आज मी इथे माहिती देणार आहे. तर झालं असं मित्रांनो, एक राजेश नावाची व्यक्ती होती. त्या राजेश नावाच्या व्यक्तीने 2006 मध्ये एक फ्लॅट विकत घेतला. तो फ्लॅट विकत साधारण 510 स्क्वेअर फूटचा होता. ज्या बिल्डिंगमध्ये ज्या सोसायटीमध्ये त्यांनी हा फ्लॅट विकत घेतला ती सोसायटी 2013 साली रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर असा रिडेव्हलपमेंट झालेला जो फ्लॅट होता त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला 510 स्क्वेअर फूटवरती 30% वाढ म्हणजे साधारण एक 150 स्क्वेअर फूट वाढ त्याच्यामध्ये मिळाली. आणि ती जी वाढ प्लस जुना फ्लॅट असं जे एकूण क्षेत्र होतं साधारण 600-700 स्क्वेअर फूटचं ते त्याच्या ताब्यात मिळालं 2018-19 साली. इथे इन्कम टॅक्सचं रिटर्न भरताना त्या व्यक्तीला इन्कम टॅक्सने सांगितलं की तुला जो नव्याने फ्लॅट मिळालेला आहे तो फ्लॅट म्हणजे तुझं कॅपिटल गेन आहे आणि ते देखील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे आणि म्हणून तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार म्हणजे ती व्यक्ती समजा 10% स्लॅबमध्ये असेल इन्कम टॅक्सच्या किंवा 20% असेल किंवा 30% असेल तर त्यानुसार तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. हा जो इन्कम टॅक्स ऑफिसरचा जो निकाल होता किंवा ऑर्डर होती ती जी ऑर्डर आहे ती राजेश या व्यक्तीने इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनल मध्ये चॅलेंज केली आणि इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनलमध्ये मात्र ट्रायब्युनलनी मागच्या आठवड्यामध्ये जे जजमेंट दिलं ते अतिशय सुंदर आणि टॅक्स पेअरच्या फेवरमधलं जजमेंट आलेलं आहे ज्याचा लाभ पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे त्याच्यानंतर नागपूर सारख्या शहरांमध्ये जिथे रिडेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशा सगळ्या फ्लॅटधारकांना होणार आहे. तर इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनलचं म्हणणं असं आहे की जरी त्या व्यक्तीला नवीन ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये वाढीव क्षेत्र जरी मिळालेलं असलं तरी त्या व्यक्तीची पूर्वीची जी मालकी आहे त्या फ्लॅटवरची ती कुठेही नाहीशी झालेली नाही. खूप महत्वाचं आहे बरं का मित्रांनो. ट्रायब्युनल काय म्हणतं की समजा राजेशचा फ्लॅट त्यांनी 2006 साली विकत घेतला आणि 2013 साली त्याची सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंट इज अ लायसन असं ट्रायब्युनल म्हणतं. त्या फ्लॅटवरची जी राजेशची मालकी आहे ती कुठेही संपलेली नाही. तसंच पुढं जाऊन ट्रायब्युनल म्हणतं की जरी त्या नवीन फ्लॅटचा ताबा राजेशला 2018 किंवा 19 साली मिळालेला असेल तरी असं गृहीत धरण्यात यावं की त्याला तो 2013 सालीच मिळालेला आहे असं ट्रायब्युनलचं म्हणणं आहे. कारण मालकी कुठेही न संपल्यामुळे 2013 साली सोसायटीने जी रिडेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंट केलं नवीन बिल्डर बरोबर पुनर्विकसनासाठी तीच तारीख ही गृहीत धरण्यात यावी आणि या केसमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन न धरता लॉंग टर्म कॅपिटल गेन धरला जावा. आता मित्रांनो, लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादा फ्लॅट
24 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर का आपण ताब्यात असेल, मालक असू आणि त्यानंतर जर का त्याची विक्री केली आणि अशा विक्री केलेला संपूर्ण मोबदला सेक्शन 54 इन्कम टॅक्स ऍक्ट खाली आपण जर का नवीन फ्लॅटमध्ये किंवा नवीन रहिवाशी मालमत्तेमध्ये गुंतवला तर आपल्याला कॅपिटल गेन लागू शकत नाही. तर असा एक महत्त्वपूर्ण निवाडा मागच्या आठवड्यामध्ये ITAT मुंबई बेंचने दिलेला आहे, ज्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या जे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांच्या सोसायटी फ्लॅट्स रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हा एक सुखकारक निर्णय ITATने दिलेला आहे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र जरूर करा. नमस्कार.